मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांची या ठिकाणी पाहायला मिळते। पाटील अजूनही झोपलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहू शकतो की या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे आणि मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी मराठा आरक्षण आरक्षण आम्हाला पाहिजे। आजच्या आम्हाला आरक्षण पाहिजे, ओबीसीतून पाहिजे, सरसकट पाहिजे आम्हाला। आता तरी शान व्हायला पाहिजे। एवढा मोठा समाज मुंबईमध्ये आज दाखल झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती समाज जो आहे तो मुंबईत दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जरांगे पाटील जे आहेत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांना पुढे जाण्यासाठी सांगताना पाहायला मिळतात। एकंदरीतच आपण जर बघितलं तर पाटील जे आहेत ते सध्या गाडीमध्ये विश्रांती करत आहेत, झोपलेले आहेत। 3 दिवस पाटलांची विश्रांती जी आहे ती झालेली नाही आहे। आपण बघू शकतो की आझाद मैदानाला काही मिनिटांमध्ये हा सर्व ताफा जो आहे तो दाखल होतोय। गाड्यांसाठी काही सुरक्षा रक्षक बाउन्सर जे आहेत त्यांची एक टीम जी आहे ती पूर्ण तैनात करण्यात आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी घोषणाबाजी असेल, नारेबाजी जी असेल ती केली जाते। पाटलांची विश्रांती सुरू आहे, काही वेळात दाखल होतील। काय इशारा आहे सरकारला? सरकारला आमचं एकच मागणं आहे की सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं, हेच आमचं मागणं आहे। आणि त्या हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत। इथपर्यंत आलाय तुम्ही? हा सर, आम्ही इथं आरक्षण घेण्यासाठी आलो सर। ओबीसीतून आरक्षण घेऊन जाणार इथून। आपण जर पाहिलं तर ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सर्वजण मुंबईमध्ये दाखल झालेत। अजूनही काय बांधव दाखल होतात? जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। पाटील जे म्हणते ते अंतिम निर्णय राहील। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पदाधिकारी आहेत। पाटलांची विश्रांती जी आहे ती सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल आहे। पाटलांची विश्रांती सुरू आहे, पाटलांची विश्रांती सुरू आहे, पाटलांची दाखल झालाय मुंबईत। मुंबईत आलेत मराठी लाखोच्या संख्येने आलेत। बघताय फक्त आझाद मैदानात 5,000 लोक येतील। त्यांना आव्हान आहे आपल्या मार्फत, कुणी पोलिसाची हुज्जत घालू नका, कोर्टाने नियम घालून दिले पालन करा आणि मनोजदादांचा जे आंदोलनाला कुठलाही गालबोट लागलं नाही या पद्धतीने वागा, ही सूचना आहेत। आणि आझाद मैदानावर फक्त 5,000 लोक राहतील। पार्किंगची पोलिसांनी जी व्यवस्था केली त्या पार्किंगच्या ठिकाणी प्रत्येकानं पार्किंग करा। पोलीस बांधवाशी किंवा अन्य कोणाशी हुज्जत घालणे किंवा धिंगाणा करणे हे कुठल्याही गोष्टी करू नयेत। शांतता पाळा। जिथं गाड्याला जागा मिळेल पार्किंग करायला रस्ते सोडतात आणि सर्वसामान्य लोकांना, मुंबईकरांना त्रास होता कामा नये हे काळजी घेऊन मराठ्यांनी पुढचे काही दिवस मुंबईत जोपर्यंत आहे तोपर्यंत शांततेने वागावं। जिथं पोलीस नियम घालून देतील, जे आचारसंहिता आहे, जे कोर्टाने नियम घालून दिले, कोर्टाच्या सर्व आदेशाचं पालन करावं। मनोजदादा आता रात्रभर 2-3 दिवस झालं जागे असल्यामुळे तब्येत त्यांची खराब आहे म्हणून ते थोडे झोपलेत। उठल्यानंतर ते आपल्याला सविस्तर आवाहन करतील। तोपर्यंत सर्वांनी शांतता राखावी आणि CSTकडे असलेला जमाव किंवा अन्य ठिकाणी जो जमाव जमतोय त्यांनी कोणीही धिंगाणा करू नये। शांततेचं मनोजदादाच्या सूचना देतील, कोर्टाच्या आदेशाचं, पोलिसाच्या आदेशाचं पालन करा। शांतता आणि सूचनेचं पालन जे आहे ते या ठिकाणी केलं जावं असं सांगितलं जात आहे। आपण जर पाहिलं तर आता जरांगे पाटील आझाद मैदानावरती दाखल होत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर आपण आता बघू शकतो की मावळ्यांच्या वेशामध्ये तुम्ही दाखल झालाय। कुठून आलाय आणि काय सांगणार? मी लातूरून मोटरसायकलवर आलो। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना संयम सांगितलाय आणि हे पूर्ण संयमामध्येच होईल। फक्त सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि आमच्या मनोजदादांना जास्त त्रास देऊ नये, कारण मराठ्यांची मुलं एवढे संयमी आहेत आणि दादाचा एक इशारा मुंबईसाठी धोकादायक असतो। दादा जे बोलते ते कधीही करून दाखवते। त्याच्यामुळं फडणवीस सरकारने तात्काळ आमचा आजच्या आज निर्णय घ्यावा आणि आम्हाला कायमचं आरक्षण द्यावं, कारण आमच्याकडे पूर्ण सबूत आहे, पुरावे आहेत, हैदराबादचं गॅजेट आहे, गायकवाड समिती, शिंदे समिती यांनी सगळे कागदे पुरावे सगळे दिलेले आहेत। तरी फडणवीस सरकारला एकच विनंती आहे, तात्काळ आजची आज आम्हाला सगळं आरक्षणाचं जे काय आहे अंमलबजावणी करून द्यावी।
आणि मराठ्यांना सुखरूप गावाकडे जाऊ द्यावं. दादाला जर काही त्रास झाला आणि दादानी जर एक इशारा केला तर फडणवीस सरकार आठवा त्यांना 25 वर्षाखाली जे झालं होतं ते परत होऊ नये असं त्यांना सांगा. नक्की गाडीवरती आलात, किती वेळ लागला तुम्हाला आणि काय प्रतिसाद होता लोकांचा प्रतिसाद चांगला होता. मी सरळ मुंबईला नाही आलो कारण दादाचा आदेश होता आंतरवाली सराटीला यायचा आणि मगच माझ्यासोबत, म्हणजे मी लातूरहून आंतरवाली सराटीला 300 किलोमीटर गेलो आणि आंतरवाली सराटीहून परत 300 किलोमीटर मी इकडं मुंबईला आलो. माझा 600 ते 700 प्रवास झालेला आहे आता. नक्की आपण जर बघितलं तर 600 ते 700 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळात पाटील आता आझाद मैदानात दाखल होत आहेत आणि पोलिसांकडून सर्व कार्यकर्ते असतील किंवा मराठा बांधव असतील यांना बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.